पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुणाईंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। ग्रंथ पुस्तक यामधून शिवराय लोकांपर्यंत पोहोचतात, मात्र आजची तरुणाई फारसे वाचत नाही। यामुळे युवा पिढीला जवळचे वाटते अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे। याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त 51 लघुपटांच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना देणार असल्याची माहिती अभिनेते दिग्दर्शक सचिन गवळी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला यावेळी निर्माते निलेश मुणगेकर, अभिनेत्री स्मृती सचिन गवळी, विवेक यादव, सागर ठाकूर, श्रुती साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते। या लघुपटांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन सचिन गवळी यांचेच असून याची निर्मिती शिवगर्जना क्रिएशन आणि NM एंटरप्राइजेसच्या सहकार्याने करणार आहे। पुढे बोलताना सचिन गवळी म्हणाले, आजच्या युवा पिढीच्या मनात विचारांचे द्वंद्व बघायला मिळते। शिक्षण, नोकरी यातील स्पर्धा, सभोवतालचे बिघडलेले सामाजिक वातावरण यामुळे तरुणाईचा संयम ढासळत असल्याचे दिसून येते। परिणामी तरुणाईंमध्ये व्यसनाधीनता, आत्महत्या, महिलांबद्दल अनादर अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहे। याच तरुणांच्या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांचे फोटो दिसतात, मात्र या महापुरुषांचे विचार त्यांच्या डोक्यात किंवा विचारत दिसत नाहीत। यामुळे या पिढीपर्यंत शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी आम्ही लघुपटांचा मार्ग निवडला आहोत। यातील पहिला लघुपट 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित करण्यात येणार आहे। सर्व लघुपट YouTube तसेच Facebook सह अन्य सोशल मीडियावर बघायला मिळणार आहेत। नमस्कार, मी सचिन गवळी, TV अभिनेता आहे। छत्रपती सेवक ही माझी ओळख आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर अनेक शॉर्ट फिल्म्स केलेत। आता पुन्हा सुरुवात करतोय। माझ्यासोबत माझे निर्माते आहेत निलेश मुणगेकर। आजच्या कंडिशनला, आजच्या घडीला सध्याची युवा पिढी प्रचंड भरकटत चालली आहे आणि त्याची सुरुवात सोशल मीडियाद्वारे प्रचंड घाण पातळीवरती होते। म्हणजे सोशल मीडिया हे चांगलं माध्यम असतानाही पण त्याचा योग्य वापर करत नाहीत मुलं किंवा मुली सगळ्याच बाबतीमध्ये। तर आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचे आदर्श घेऊन जगले पाहिजे, यासाठी हा प्रयत्न आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळं काही नाही केलं, त्यांनी आपल्या आईवडिलांचंच स्वप्न पूर्ण केलं। शहाजीराजे, राजमाता जिजाऊमासाहेब यांची संकल्पना होती की हिंदवी स्वराज्य व्हावं। ही आपल्या आईवडिलांची तळमळ महाराजांनी पाहिली आणि स्वराज्याची स्थापना केली। ते करताना त्यांनी अनेक गोष्टी आहेत त्या आपल्यासोबत नेहमी बाळगल्या। त्याच्यामध्ये धीर असेल, संयम असेल, दूरदृष्टी असेल, थोरा मोठ्यांचा सन्मान असेल, स्त्रियांचा सन्मान असेल, झाडं लावली पाहिजेत, जगवली पाहिजेत, आपले माणसं जपली पाहिजेत, ह्यासारखे शिस्तप्रियता। म्हणजे आजकाल आपण सिग्नलला किती थांबतो हाही भाग आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येक गोष्टीला आपल्याला लागू होतात। जर आजच्या युवा पिढीने त्यांचे आदर्श घेऊन जगलो तर आपण आयुष्यात नक्की यशस्वी होऊ। याच्यासाठी हा एक आपण प्रयत्न करतोय। याच्यापूर्वीही मी अनेक शॉर्ट फिल्म्स बनवल्या होत्या, ज्या तुम्हाला यूट्यूबला सचिन गवळी नावाने बघायला मिळतील। म्हणजे 100च्या पेक्षा जास्त आकडा आहे। आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युवा पिढी जी भरकटत चालली आहे, जी आपल्या आईवडिलांचा बिलकुल सन्मान करत नाही, ती सन्मान फक्त मदर्स डे आणि फादर्स डेलाच करते किंवा त्यांच्या वाढदिवसाला। पण तसं नाही आहे। आपले जे महापुरुष होते ते आपल्या आईवडिलांचा मोठ्या प्रमाणात सन्मान करायचे आणि आपले स्वप्न पूर्ण केले त्यांनी। तसं ते लोकांनी जपलं पाहिजे, आपल्याच्या युवा पिढीने ते घेतलं पाहिजे। त्यासाठी एक छोटासा आपण प्रयत्न करतोय। बाकी तुम्ही सगळे सोबत असालच। टॉपिक काय असणार आहे या सगळ्या? टॉपिक असं असेल की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त गड किल्ले, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटं छाटली किंवा अफजलखानाला फाडलं, याच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज विचाराने किती ग्रेट होते आणि आपण त्यांच्या महाराष्ट्रात जन्मलो आणि त्याचे विचार आपण घेतले पाहिजे, जगलं पाहिजे, हा एकमेव विषय त्याच्यामध्ये आपण घेतोय। रिलीज कधीपासून होणार आहे? पहिली शॉर्ट फिल्म आपली रिलीज होती आहे 3 तारखेला। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी आपण त्याची सुरुवात करतोय। आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं ते पर्सतीला आई आणि ताईचा दर्जा द्यायचे। त्याच्यामुळे मला वाटतं सावित्रीबाई फुलेंची जयंती याच्यासाठी खूप मोठा चांगला योग नाही असं मला वाटतं। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।